नमस्कार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी. महान साहित्यिक कवी कुसुमाग्रज म्हणजेच वा शिरवाडकर यांची ही रचना. यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. त्यांनी मराठी भाषेला केवळ शब्द दिले नाहीत तर आत्मा दिला. खरं तर आपण रोजच मराठी बोलतो, तरी हा दिवस साजरा करण्याचा उद्देश एकच आहे, आपल्या मातृभाषेची जाणीव ठेवणे, तिचा सन्मान करणे आणि तिचे संवर्धन करणे. भाषा म्हणजे फक्त संवादाचे साधन नाही. भाषेचे संस्कृती, इतिहास, परंपरा, साहित्य यांच्याशी घनिष्ठ नाते असते. आपल्याला लहानपणी आजींनी सांगितलेल्या गोष्टी आठवतात का? त्या गोष्टी फक्त गोष्टी म्हणून नव्हत्या, त्यामागे संस्कारही होते. अशा लहान लहान गोष्टीतून सत्य, नीती, धैर्य, माणुसकी, भावना आपण मराठी भाषेतूनच शिकलो आणि मोठे झालो. मराठी भाषा ही प्राचीन इतिहास लाभलेली भाषा आहे. ती अवीट गोडीची, ज्ञानाची, भक्तीची तसेच क्रांतीची भाषा आहे. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, असे म्हणत संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचे कौतुक अमृतालाही मागे टाकणारी, गोडी देणारी भाषा म्हणून केले आहे. अवघ्या विश्वाला उद्देशून केलेले पसायदान, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचे अभंग, संत जनाबाईंच्या ओव्या असा अगणित अमृताचा वारसा आपल्याकडे मराठीमध्ये उपलब्ध आहे. ही भाषा जशी भक्ती गाते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य सांगणारे पोवाडेही गाते. लोकमान्य टिळकांचे केसरी, गोपाळ गणेश आगरकरांचे सुधारक असे मराठी वृत्तपत्र बनून परकीय सत्तांना समूळ हादरवले या मराठीने. वीर सावरकरांचे काव्यलेखन पाहिले तर त्या काळ्या कुट्ट अंधाऱ्या कोठडीतही वाटणारी मातृभूमी विषयीची ओढ, तळमळ, देशभक्ती याचे ज्वलंत चित्र डोळ्यासमोर उभे करण्याचे सामर्थ्य आहे या मराठीत. किती ती शब्दांची ताकद! विष्णू खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे, पु ल देशपांडे, वपु काळे, ग दि माडगुळकर, शांता शेळके, बहिणाबाई अशा कितीतरी दिग्गजांनी या मराठीला आपल्या लेखनाने समृद्ध बनवले. खरे म्हणजे ही भाषा सौंदर्याचे लेणेच आहे. भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम या अभिजात भाषा करतात. अनेक वर्षापासून आपल्या मराठीला या अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते आणि अखेर त्या प्रयत्नांना यश आले. आपल्या मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. आपण या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करत आहोत, पण आता या मराठीला जपण्याची आपली जबाबदारी घेऊन आला आहे हा आनंदाचा क्षण. आता प्रश्न असा आहे की आपण मराठीचा किती अभिमानाने वापर करतो. मराठी भाषा हे आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. चला तर मग आपण आपल्या मराठीचा अभिमान बाळगूया आणि ही भाषा समृद्ध आणि जिवंत राहण्यासाठी आपल्यापासूनच सुरुवात करूया. भाषेचा गोडवा साखरेहूनही फार, मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार, वळवते तशी वळते सहज सगळ्यांना कळते, भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार, श्रीमंती अपरंपार. धन्यवाद.